सुरू करतोय आपण. नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संकटात पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असं म्हणतात. चीनमध्ये HMPVची साथ पसरली आणि त्यानंतर आशियाई बाजारांमध्ये घबराट पसरली असं म्हटलं जातं. भारतीय शेअर बाजारावर देखील त्याचे पडसाद पाहायला मिळाल्याचं बोललं जातं. या संकटसमयी आम्ही गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत खऱ्या मित्राची भूमिका बजावणार आहोत. घसरणाऱ्या बाजाराची पुढची दिशा कशी ओळखायची हे आपण आजच्या मनी टाइममध्ये बघणार आहोत. पण त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. पुण्याच्या ध्यानीमनी नसताना आज सकाळी 10:30 वाजता बाजार कोसळायला सुरुवात झाली आणि तासाभरात 10 लाख कोटींचा चुराडा झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये जवळपास 1.5% घसरण पाहायला मिळाली. आजची घसरगुंडी ऑक्टोबर 2024 नंतरची सगळ्यात मोठी पडझड होती. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज 200 DSMA तोडले. मोठ्या व्हॉल्यूमसह ही घसरण झाल्यानं पुढील काही दिवसात घसरण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही निर्देशांक आज करेक्शन फेजमध्ये ढकलले गेल्याचं स्पष्ट दिसतंय. HMPVचे 2 रुग्ण सापडल्याची बातमी येताच हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी पाहायला मिळाली. डॉक्टर लाल पॅथलॅब, थायरोकेअर आणि मेट्रोपोलिस या कंपन्यांचे शेअर तेजीत आले. HMPVचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव चीनमध्ये असल्यानं त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणार याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मेटल कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त घसरण पाहायला मिळाली. बाजारातल्या विक्रीच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला तो बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांना. HDFC बँक, SBI या दोन्ही दिग्गज बँकांसोबत बँक ऑफ बडोदा, इंडसइंड, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक असे जवळपास सगळेच बँकिंग स्टॉक घसरून बंद झाल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळी रुपयानं देखील नवा नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 85 रुपये 82 पैशांवर घसरला. ऐतिहासिक पातळीवर घसरणीनंतर रिझर्व्ह बँकनं मर्यादित स्वरूपाचा हस्तक्षेप केला असावा अशी चर्चा बाजाराच्या वर्तुळात रंगली होती. टाटा मोटर्सच्या पंच गाडीनं कॉम्पॅक्ट कारच्या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीला मागे टाकलेलं. 2024 मध्ये 2,02,030 टाटा पंच विकल्या गेल्या. तर विकल्या गेलेल्या मारुती सुझुकीची वॅगन आरची संख्या 1,90,855 इतकी नोंदवण्यात आली. शाकाहारी थाळी स्वस्त झाली आहे आणि मांसाहारी थाळी महागलेली आहे. घरगुती शाकाहारी थाळी स्वस्त झाली असून मांसाहारी थाळी महागलेली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये शाकाहारी थाळी 3% स्वस्त झाली आहे. कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे दर घसरल्यानं शाकाहारी थाळीचे दर घसरलेले आहेत. दुसरीकडे ब्रॉयलर चिकनचा पुरवठा कमी असल्यानं आणि उत्तरेकडील राज्यात थंडीमुळे मागणी वाढल्यानं मांसाहारी थाळी महागली आहे. क्रिसिल या संस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. शहरी भागात किमती वाढल्यावर FMCG कंपन्यांच्या विक्रीवर तिसऱ्या तिमाहीमध्ये विपरीत परिणाम झाल्याची माहिती आकडेवारीतून पुढे आलेली आहे. त्याचा थेट परिणाम आज डाबर, मॅरिको, गोदरेज कन्झ्युमर आणि HULच्या शेअर्सवर झाला. आणि स्टँडर्ड ग्लास सिलिंगचा IPO आज ओपन झालेला आहे. पहिल्या 24 मिनिटात हा शेअर IPO पूर्णपणे भरलेला. 133 ते 140 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये या शेअरला बोली लावता येणार आहे. आज सोमवार आहे आणि आज आपण शेअर बाजाराबद्दल बोलणार आहोत. HMPV व्हायरसमुळे आज बाजारामध्ये तुफान विक्रीचा जोर बघायला मिळाला. आजच्या एकूणच मार्केट ॲक्शनबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये श्रीकांत चौहान उपस्थित आहेत. श्रीकांतजींना शेअर बाजाराच्या फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिसचा जवळपास 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या ते कोटक सिक्युरिटीजचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ टेक्निकल अँड फंडामेंटल पदावर कार्यरत आहेत. शॉर्ट टर्म आणि मिड टर्ममध्ये गुंतवणूक करण्यासाठी श्रीकांत चौहान यांचे सल्ले नेहमी फायद्याचे ठरलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. आज आपण जी मार्केटमध्ये मोठी घडामोड बघितलेली आहे, मोठ्या प्रमाणावर मार्केट कोसळलेलं आहे. फक्त चीनमधल्या HMPV व्हायरसला याला जबाबदार धरता येईल का? अजूनही काही फॅक्टर्स आहेत? श्रीरंग, सर्वप्रथम तुमचे आणि NDTVचे मनपूर्वक आभार मला ही संधी दिल्याबद्दल, या प्लॅटफॉर्मवरती येण्याबद्दल. आणि जर आपण मार्केटबद्दल बोललो तर बघा, मार्केटमध्ये कसं आहे ना की गेले 2 किंवा 3 दिवस जर तुम्ही बघाल तर खूप सारे व्हॉट्सअप मेसेजेस आणि खूप साऱ्या न्यूज याच चाललेल्या होत्या की एखाद वेळेस जो इम्पॅक्ट मार्केटवरती येतो आहे तो HMPVचाच येऊ शकतो म्हणून. पण असं ओव्हरऑल बघायला घेतलं तर मला अजूनही असं वाटतं आहे की ह्याच्यामध्ये जे मार्केट ज्याप्रमाणे आज पडलं आहे
आणि ज्याप्रमाणे जो इम्पॅक्ट आला आहे बँकांवरती किंवा इवन IT आणि कमॉडिटीजवरती, माझ्या मते तरी मला असं वाटतं की जी करन्सी आपली जी आहे, इंडियन करन्सी आहे, ती लगातार एक कन्सिस्टंटली वीक होत चालली आहे. आणि जर तुम्ही डॉलर इंडेक्स बघाल तर डॉलर इंडेक्स हा सतत वाढत चालला आहे. म्हणजे डॉलर इंडेक्स स्ट्रॉंग होतो आहे, करन्सी वीक होते आहे. आणि त्यामुळे काय होतं ना की इमर्जिंग मार्केट्समधले जेवढे पण मोठे मोठे इंडायसेस आहेत त्यांच्यामध्ये तर विक्री चालूच आहे. पण आपल्या इकडे कसं आहे की आपले जे म्हणजे निर्देशांक आहेत, सेन्सेक्स किंवा निफ्टी म्हणता येईल किंवा बाकीचे स्टॉक्स म्हणता येईल, त्यातले ते खूप एक्सपेन्सिव्ह व्हॅल्युएशन्सने ट्रेड करत होते. त्यामुळे इकडे प्रॉफिट बुकिंगचा जो जोर आहे तो जरा जास्त आहे. आता अशा वेळेला काय होतं की जे इन्व्हेस्टर्स असतात, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत, त्यांना डबल इम्पॅक्ट आहे. कारण त्यांचा डॉलर पण स्ट्रॉंग होतो आहे, त्यांची करन्सी वीक होते, म्हणजे त्यांना तिकडे लॉस होतोच आहे. प्लस त्यांना इक्विटीमध्ये ज्या त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या लॉसमध्येच त्यांना विकाव्या लागतात. कारण की ऑटोमॅटिकली जेव्हा डॉलर स्ट्रॉंग व्हायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकली बाकीच्या इमर्जिंग मार्केट्सचे जे शेअर्स असतात ते घसरायला लागतात. बरोबर. तर त्यांना तिकडे मोठा इम्पॅक्ट येतो आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते जितक्या होईल तितक्या लवकर इकडनं एक्झिट करतायत. मी तुम्हाला असं म्हणत नाही की पूर्णच विकतील ते, पण जेवढं काही विकायचं त्यांना ते विकतायत सध्या. आणि हे मला असं वाटतं की 20 तारखेला जोपर्यंत जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते स्वतःची शपथ घेत नाही आहेत आणि मग त्या शपथ घेतल्यावर त्यांचा अजेंडा काय येतो त्या सगळ्यावरती सगळं डिपेंड आहे. पण मला असं वाटतं की हा ट्रेंड ॲटलिस्ट पुढे काही दिवस चालू राहील. इकडे अजूनही विक्री होऊ शकते FIs कडनं. आणि ही विक्री झालेले जे पैसे आहेत ते त्यांच्या इकडच्या 10 इयर बॉन्ड डीलमध्ये ते टाकू शकतात. तर 10 वर्षाचे त्यांचे जे बॉन्ड आहेत ते खूप चांगल्या रेटवरती ट्रेड करत आहेत. 4.5, 4.6 त्यांनी हे रेट्स गेले 15 वर्ष बघितले नव्हते आणि आता हे रेट्स सस्टेन झालेले आहेत, तिकडे मेंटेन झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जी विक्री झाली आहे ती FIsच्या सेलिंगमुळे झालेली आहे. आणि मला असं वाटतं की जे व्हायरस इम्पॅक्ट मला वाटतं तो पुष्कळ कमी आहे. ओके. आता चीनमधल्या मार्केटची जर परिस्थिती बघितली तर आपल्या इथून जे गेलेले गुंतवणूक FIs जे आहेत चीनमध्ये प्रॉफिट बुक करून परत आपल्या इथे येतील असं वाटतंय का डॉलरचा इम्पॅक्ट तिथे पण आपल्याला कायम बघायला मिळेल? नाही, ह्याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी आहे की सध्या तरी शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे मला असं वाटतं इकडनं ॲटलिस्ट 1-1.5 महिन्याचा जो पुढचा टाईम फ्रेम आहे खूप महत्त्वाचा आहे. कारण की US मधनं काय न्यूज फ्लो येतो आहे ते चायना मार्केटवरती किंवा चायना ॲज अ कंट्री ते किती टॅरिफ लावत आहेत त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. व्हायरसचा इम्पॅक्ट मला असं वाटत नाही की इतका इन डेप्थ आहे. पण एवढं नक्की आहे की जर टॅरिफ जर जास्त लागले चायनावरती तर मग त्याचा इम्पॅक्ट होऊन मग चायनीज मार्केट अजून घसरतील आणि मग त्यावेळेला तिकडची जी गुंतवणूक आहे ती परत भारतात येऊ शकते. सध्या तरी मला असं वाटतं की इमिडिएट बेसिसवरती ते पॉसिबल नाही आहे. पण जर बघायला घेतलं तर आणि दुसरं कसं आहे ना की जर ही गोष्ट अशी नाही की आत्ताच होते. 2014 ते 2019मध्ये पण डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप सारे टॅरिफ लावले आहेत आणि चायनाच्या इकॉनॉमीला खूप मोठा डेंट पण आणलेला. तर ह्यावेळेला चायना ॲज अ कंट्री ते रेडी आहेत त्याला फेस करायला, रिटॅलिएट करायला रेडी आहेत. तर त्यांनी ती पूर्ण स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. तर मला असं वाटतं की जरा पुढचे 1-1.5 महिने ना ॲटलिस्ट आपल्याला बघावं लागेल की एक्झॅक्टली चायना कसं परफॉर्म करत आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती कॉल घेता येईल. फ्युचरबाबत जर बोलायचं झालं तर नजीकच्या काळामध्ये साधारण 1 आठवडा किंवा 2 आठवडा आपण काय फ्युचर प्रेडिक्ट करू शकतो, खास करून इंडियन इंडिकेटर्स सेन्सेक्स आणि निफ्टीबाबत अशाच पद्धतीने घसरण बघायला मिळेल? हे करेक्शन अजून किती दिवस चालू राहील आणि लोकांनी म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी आता प्रॉफिट बुक करून नवी गुंतवणूक या ठिकाणी करावी, काय करावं, तुमचा सल्ला काय असेल? हे त्याच्यासाठी बघा कसं आहे ना की सध्या तरी मला असं वाटतं की शॉर्ट टर्मचा जर विचार केलात 15-20 दिवसाचा आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की मार्केटमध्ये घसरण अजूनही बघायला मिळेल. ओके. पण आता ही जी घसरण असेल ती मला असं वाटत नाही की एकदम 20-25% जितके होईल. एक 5% to 8% जितकं करेक्शन एखाद वेळेस येऊ शकतं. त्यापेक्षा जास्त येण्याचे चान्सेस मला कमी वाटतात. का? कारण की ऑलरेडी मार्केट्स खालती आलेले आहेत. ऑलरेडी आपण 23,500च्या आसपास आलेलो आहोत. म्हणजेच आपण 1 इयर फॉरवर्ड अर्निंग्स बघितलेत आपण, ज्याला आपण डिस्काउंट करतोय सध्या. तर त्या अर्निंग्सप्रमाणे बघायला घेतलं तर आपण रिझनेबल लेवलला ऑलरेडी आलेलो आहोत. ओके. आणि इकडनं जर अजून मार्केट पडलं तर मग इनफॅक्ट बाईंग अपॉर्च्युनिटी होईल. ओके. सध्या कसं आहे ना की इन बिटवीन आहोत आपण. तर पॉसिबिलिटी आहे की थोडं अजून करेक्शन होईल मार्केटमध्ये. तर जितके गुंतवणूकदार आहेत ज्यांनी लाँग टर्म विचार केला आहे, ज्यांचा विचार ॲटलिस्ट कमीत कमी 12 महिन्याचा आहे, 1 वर्षाचा आहे, त्यांनी तर माझ्या मते तरी इन्व्हेस्टमेंट्स पकडून ठेवावेत आणि अजून जर करेक्शन आलं तर त्यामध्ये अजून इन्व्हेस्टमेंट्स करावेत. ओके. बघा मार्केटची जी म्हणजे इंडियन मार्केटची जर आपण एक ओव्हरऑल स्ट्रक्चरल जर ग्रोथ स्टोरी बघितली तर ती अजूनही इंटॅक्ट आहे. ओके. 20% जरी करेक्शन आलं तरी मार्केट आपलं डायजेस्ट करू शकतं. प्लस तुम्ही जर
डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनचे किंवा रिटेलकडनं जे येणारे फ्लोज आहेत जर ते तुम्ही बघितलेत तर ते खूप आश्चर्यजनक आहेत. म्हणजे गेल्या वर्षात कॅलेंडर इयरमध्ये FIsने 3 लाख करोडचा माल विकला आहे. पण त्यासमोर जर तुम्ही डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट्स बघाल तर ते जवळजवळ 5 लाख करोडच्या आसपास आहे. आणि हा ट्रेंड आपण कधीच बघितला नव्हता. दॅट मीन्स की आपण डायजेस्ट करतो आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आपले जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते येतील मार्केटमध्ये कुठल्या पण रेटला घेतील आणि मार्केट परत 26,000ला घेऊन जातील. सो आय थिंक दे आर ऑल्सो वेटिंग फॉर द रिजनेबल लेवल्स. तर रिजनेबल व्हॅल्युएशन्सला जर मार्केट आलं तर तिकडे मग डेफिनेटली चांगला डिमांड येईल आणि मग मार्केट परत एकदा उसळी घेऊ शकते. तर शॉर्ट टर्ममध्ये ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट्स असतील, शॉर्ट टर्म विचारांनी ज्यांनी घेतलं असेल त्यांच्यासाठी माझा ॲडवाईस हाच आहे की शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही केअरफुल राहा. स्टॉप लॉस ठेवू शकतात 23,200चा जो प्रिव्हियस लो होता. त्याच्या खाली मार्केटमध्ये अजून कमीत कमी 500 ते 1000 पॉईंट करेक्ट होऊ शकतं मार्केट. ओके, यालाच जोडून प्रश्न सब क्वेश्चन की फार्मा सेक्टर जसं करोनानंतर तेजीत आलेलं पुन्हा एकदा तीच परिस्थिती बघायला मिळते. फार्मा सेक्टर जसं आपण हेडलाईन्समध्ये पण वाचलं, तेजीत येणार का? फार्मा सेक्टरसाठी ग्रीन सिग्नल तुम्ही देणार का? तर बघा, फार्मासाठी तसं बघायला घेतलं तर ग्रीन सिग्नलच आहे. त्याचं कारण काय आहे की एकतर मार्केटमध्ये आहे ना एक अस्थिरता वाढत चाललेली आहे. आणि अस्थिरता का वाढते? कारण की पुढे काय होणार आहे एक्झॅक्टली कोणाला कळत नाही. Q3चे नंबर्स काय येतील ओव्हरऑल मार्केटचे. प्लस जर तुम्ही बघाल तर ट्रम्पने एकदा जेव्हा ते शपथविधी करतील त्यानंतर काय एक्झॅक्टली न्यूज फ्लो होतो आणि त्याच्यानंतर बजेट आहे आपलं. तर जेव्हा पण अशी अनसर्टन्टी असते, जेव्हा अस्थिरता असते, तेव्हा मार्केटमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स होतात त्या अशा डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये होतात. आणि ह्यावेळेला कसं आहे की FMCGमध्ये ग्रोथ बघायला मिळत नाही आहे. IT परत इट इज रिलेटेड टू US. द बेस्ट सेक्टर इज फार्मा. नो डाऊट की जर व्हॅल्युएशन लेवल्सप्रमाणे जर तुम्ही बघायला गेलात तर व्हॅल्युएशन्सप्रमाणे पुष्कळसे फार्मा स्टॉक्स आपल्या व्हॅल्युएशन्सच्या खूप जवळ आलेले आहेत. आय मीन टू से फेअर व्हॅल्यूच्या खूप जवळ आहेत. पण इकडनंही अपसाईड आहे कारण की एक तर इन्व्हेस्टमेंट्स येतील आणि त्या कंपन्या पण चांगल्या परफॉर्म करत आहेत. तर माझ्या मते तरी फार्मा स्टॉक्समध्ये जितके पण लार्ज कॅप कंपनीज आहेत जसं सन फार्मा, सिप्ला वगैरे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स कराव्यात असं आमचा ॲडवाईस आहे. यालाच पुढे एक कनेक्शन म्हणून इन्शुरन्स सेक्टरबद्दल काय मत आहे तुमचं? इन्शुरन्सबद्दल पण बघायला घेतलं तर आता खूप अट्रॅक्टिव्ह आहेत इन्शुरन्सचे स्टॉक्स. आणि सध्या काय चाललं आहे की ओव्हरऑल जो फोकस आहे तो GSTमध्ये जे काही GST कमी करण्याचा जो विचार चालला आहे, जर ते झालं तर मग खूप मोठा ग्रीन सिग्नल मिळेल इन्शुरन्स कंपन्यांना. प्लस जे इन्शुरन्स कंपन्यांचं जर तुम्ही ओव्हरऑल जे रेकमेंडेशन्स चाललेले आहेत विथ गव्हर्नमेंट ओव्हरऑल त्या सेक्टरला अजून इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर त्या हिशोबाने तरी मला असं वाटतं की जर इकडनं एक 12 ते 18 महिन्याचा जर व्ह्यू असेल तर नक्कीच या लेवल्सला इन्व्हेस्टमेंट्स करणं माझ्या मते तरी फायदेमंद राहू शकतं. ओके, आणखी एक करोनानंतरच्या परिस्थितीमध्ये क्विक कॉमर्स कंपन्या खूप वाढीला लागलेल्या होत्या आणि डीमार्ट सारख्या कंपन्यांना मागे टाकून ते खूप तेजीत बघायला मिळाले होते. नवीन नवीन कंपन्या येतात या परिस्थितीनंतर, कारण आपण HMPVची नजीकची परिस्थिती बघतो. या परिस्थितीनंतर या कंपन्यांचे स्टॉक कसे परफॉर्म करतील किंवा हे सेक्टर कसं परफॉर्म करेल असं तुमचं मत आहे? नाही तर बघा, क्विक कॉमर्स माझ्या मते तरी एक आता असं सेक्टर झालं आहे की जे पुढे 3 ते 4 वर्ष अजून तेजीतच राहील. ओके, इट डिपेंड की लाईक प्रत्येक कंपन्यांचा स्वतःचा एक म्हणजे बिझनेस करण्याची स्वतःची एक स्ट्रॅटेजी असेल. आणि कसं आहे ना की इट्स अ व्हेरी हायटेक. तर हायटेक असल्यामुळे काय असतं की एखादी कंपनी खूप पुढे जाईल, एखादी कंपनी खूप मागे पण राहू शकते किंवा एखादी कंपनी वाईपआउट पण होऊ शकते, सांगता येत नाही आपल्याला. तर त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे मार्केट शेअर खूप चांगला आहे आणि ज्या प्रॉफिट होण्याच्या खूप जवळपास आलेल्या आहेत, प्रॉफिटेबिलिटीच्या जवळपास आले, त्या कंपन्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट्स करणं गरजेचं आहे. प्लस कसं आहे ना की आता म्हणजे आत्तापर्यंत जेवढा एक इम्पॉर्टंट ग्रोथ येत होता तो अर्बन सिटीजकडनं येत होता किंवा अर्बनायझेशन थ्रू येत होता. आता कसं झालं आहे की थोडासा कल रुरलकडे वाढलेला आहे. पण एवढं नक्की आहे की या ज्या क्विक कॉमर्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं पेनिट्रेशन मेट्रो सिटीजमध्ये खूपच चांगलं आहे. त्या सगळ्या कॉन्सेप्ट कंपन्या आहेत, त्यांच्याकडे खूप सारं काही करण्यासारखं आहे कारण की त्यांच्याकडे ते एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे जे बाकीच्या कंपन्या जसं म्हणता येईल आपल्याला की मे बी इवन रिलायन्स स्मार्ट आहे किंवा डीमार्ट आहे, त्यांच्याकडे पण तेवढं हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे टेकचं. त्यामुळे मला असं वाटतं आहे की येस, झोमॅटो किंवा बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच चांगला प्रतिसाद असेल आणि माझ्या मते कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा एक व्ह्यू घेऊन जर इन्व्हेस्टमेंट्स केले तर मग चांगले रिटर्न्स बनतील. ओके, एक 3 सेक्टर तुम्ही अशी कुठली सांगू शकता की ज्यामध्ये गुंतवणूकदार
इन्व्हेस्ट करू शकतील येत्या साधारण 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये, आणि कुठले स्पेसिफिक स्टॉक तुम्ही या सेक्टरमधले सांगू शकतात की हे तुम्ही बाय रेटिंग म्हणून देऊ शकता? बिलकुल. तर बघा, व्हॅल्युएशन्सप्रमाणे किंवा नेहमी आपण जो फर्स्ट एक प्रेफरन्स देतो तो अर्निंग्सवरती देतो, आणि जर अर्निंग्स मीट होत असतील तर ऑटोमॅटिकली व्हॅल्युएशन्स मॅनेज होतात. त्याच्याप्रमाणे जर बघायला घेतलं तर माझ्या मते तरी मला असं वाटतं की सर्वप्रथम ज्या बँका आहेत, म्हणजे प्रायव्हेट बँक्स आहेत किंवा PSU बँक्स आहेत, त्यांच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. अजूनही त्या बँका खूप रिझनेबल व्हॅल्युएशन्सवरती मिळत आहेत. प्लस जर इंडियन इकॉनॉमी आता जे आपण 4 ट्रिलियनच्या आसपास आहोत, जे आपण 7 ट्रिलियन किंवा 8 ट्रिलियनचं जे एक्सपेक्टेशन्स ठेवतोय पुढच्या येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये, जर ते जर पॉसिबल होणार असेल तर मग बँकांशिवाय दुसरा पर्यायच नाही. ओके. प्लस त्या रिझनेबली अवेलेबल आहेत. नो डाऊट FIची सेलिंग चालू आहे, त्यामुळे त्या घसरत आहेत आणि ते त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये आपल्याला तेजी दिसत नाही आहे. पण येणाऱ्या 12 ते 18 महिन्यांमध्ये नक्कीच या सगळ्या बँका चांगल्या परफॉर्म करतील. तर बँकांवरती जर फोकस असेल तर प्रायव्हेट बँक्समध्ये HDFC बँक, ICICI बँक आमचे प्रिफर्ड पिक आहे. आणि जर PSU बँकांमध्ये जायचं असेल तर ऑफकोर्स स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बरोडा या 2 स्टॉक्सवरती आपण लक्ष ठेवून चालू शकतो. जर दुसरा कुठला सेक्टर बघायला घेतलं तर मला वाटतं की त्यानंतर जर इम्पॉर्टंट सेक्टर आहे ते IT आहे. आणि IT मध्ये कसं आहे ना की पुढच्या येणाऱ्या 2 किंवा 3 वर्षामध्ये त्यामध्ये अजून भरपूर साऱ्या डेव्हलपमेंट्स आपल्याला बघायला मिळतील. प्लस कसं आहे, जर तुम्ही बघाल तर जे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प, हे कसं ना इनवर्ड फेसिंग आहेत, आणि जर त्यांचं इनवर्ड फेसिंग असेल तर ते त्यांच्या कंट्रीवरती अजून फोकस करतील. अजून फोकस जर त्यांनी केला आणि त्यांची जर इकॉनॉमीला त्यांनी अजून जर बेटर करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अजून एखाद्या वेळेस जर कॉर्पोरेटला जर टॅक्स कट वगैरे दिला, तर जर ती इकॉनॉमी जर चांगली परफॉर्म करायला लागेल तर त्या इकॉनॉमीचा नेहमी बेनिफिट आपल्या IT सेक्टरला होतो. अच्छा. कारण की त्यांच्या बँका वगैरे परफॉर्म करायला लागतात आणि त्यांच्या बँकांकडनंच आपण मॅक्सिमम बिझनेस घेतो. तो त्यांच्या IT कंपन्या ज्या आहेत, म्हणजे ज्या मॅग्निफिशंट 7 कंपन्या आहेत, त्यांचे रेट्स वाढल्याने आपल्या IT कंपन्यांचे रेट वाढणार नाही, कारण की त्यांच्या बिझनेसमध्ये आपल्या बिझनेसमध्ये खूप मोठा फरक आहे. पण जर त्यांच्या बँक्स वगैरे जर परफॉर्म करायला लागल्यात किंवा त्यांचे ज्या ओल्ड इकॉनॉमी स्टॉक्स जर परफॉर्म करायला लागले, तर मग त्याचा बेनिफिट आपल्या IT कंपनींना होऊ शकतो, जे जाणवत आहे आपल्याला, जे जाणवत आहे. आणि जर तसं असेल तर मग मला असं वाटतं की IT कंपनीजमध्ये पण चांगली तेजी येऊ शकते. त्यामध्ये इन्फोसिस आहे, TCS आहेत, टेक महिंद्रा यासारख्या कंपन्यांवरती फोकस करणं गरजेचं आहे. ओके. आणि ह्याच्या पलीकडे असं मला वाटतं की जर कुठल्या अजून एका सेक्टरला बघायचं असेल तर मग त्यामध्ये फार्मा सेक्टर आहे. आणि फार्मा सेक्टरमध्ये मी सांगितलं की एक डिफेन्सिव्ह अप्रोच आपण घेऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये सन फार्मा आहे किंवा सिप्ला जसे स्टॉक आहेत ते प्रिफर्ड पिक असतील. ओके. तुम्ही IT सेक्टरचा उल्लेख केला, इकडे मगाशी तुम्ही त्याचा पण उल्लेख केलेला होता की डॉलर महाग होत चाललेला आहे, त्याचा पण IT सेक्टरवर परिणाम होतोय. अनसर्टनिटी आहे असं तुम्ही सांगतायत, कारण अजून ट्रम्प आलेले नाही आहेत, ते सत्ता हाती घेतील 20 तारखेला. बरोबर. बजेट येत आहे 1 फेब्रुवारीला. या सगळ्या अस्थिर आणि असमंजस वातावरणामध्ये IT सेक्टर कसं परफॉर्म करताय अशी तुमची विचारसरणी बघताय तुम्ही, आणि फ्युचरमध्ये त्याच्यात काय बदल होतील असं तुम्हाला वाटतंय? इथं बघा कसं आहे ना की IT सेक्टरमध्ये जर US मध्ये इंटरेस्ट रेट कटचा जो एक जे एक्सपेक्टेशन आहे ती जर 75 बेसिस पॉईंट किंवा 100 बेसिस पॉईंट जर झाली तर मग डिस्क्रिशनरी स्पेंडिंग वाढते. आणि मग त्या डिस्क्रिशनरी स्पेंडिंग वाढल्यामुळे ITला अजून जास्त फायदा होईल. पण सध्या तो ट्रेंड दिसत नाही आहे. डिस्क्रिशनरी स्पेंडिंग अजूनही वाढत नाही आहे. तिकडे ग्रोथ आहे, डिमांड आहे, पण तो कसा आहे ना की जो एक ग्रॅज्युअल ग्रोथ असतो तो ग्रोथ आहे तिकडे, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ग्रोथ तिकडे दिसत नाही आहे. पण त्याचप्रमाणे जर ट्रम्प प्रेसिडेंटने ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी जर इकॉनॉमीला अजून स्ट्रॉंग करण्याचा जर प्रयत्न केला तर मग काय होईल ना की त्याचा इफेक्ट बँकांवरती जाईल. आणि तिकडच्या बँक्स ज्या आहेत, गोल्डमॅन सॅक्स आहेत किंवा JP मॉर्गन वगैरे, त्या बँका जर चांगल्या करायला लागल्यात तर मग त्याचा इफेक्ट डेफिनेटली IT कंपनीजवरती येईल. प्लस जर तुम्ही करन्सी बघाल तर करन्सीचा बेनिफिट डेफिनेटली होतोच, कारण की आपली करन्सी वीक होते, डॉलर स्ट्रॉंग होतो आहे. आणि आपल्या जितक्या पण मेनलाईन कंपनीज आहेत, इन्फोसिस किंवा TCS आहे, त्यांचे जितके पण तिकडने जे रिव्हेन्यू होत आहेत ते डॉलरमध्ये होत आहेत, तर त्याचा फायदा तर त्यांना होतोच. पण आपण आपल्या कॅल्क्युलेशन्समध्ये नेहमी आपण कॉन्स्टंट करन्सीवरती फोकस करतो, आणि त्यामुळे त्यांचे नंबर जरी आपल्याला जरा असे म्युटेड वाटलेत तरी जर आपण जर डॉलर किंवा फॉरेन करन्सीमध्ये त्यांना जर कन्वर्ट करून बघितलं तर ते नंबर्स चांगले असतील. तर शॉर्ट टर्ममध्ये असं पॉसिबल आहे की थोडंसं करेक्शन बघायला मिळेल, पण मग ती एक अपॉर्च्युनिटी असेल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि इकडनं एक समजा 6 ते 12 महिन्याचा व्ह्यू घेतला तर नक्कीच इन्फोसिस किंवा TCS सारखे जे दिग्गज कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. ओके. करेक्शनबाबत बोलायचं झालं तर हे एक करेक्शन
इथे आपण मेजर करेक्शन होईल असं म्हणतोय, दिसतंय तसं. पण अशी भीती पुन्हा एकदा नजीकच्या काळात आत्ता तुम्हाला बघायला मिळते. हे सायकल जे आहे ते परत कधी सुरू होईल असं तुम्हाला वाटतं, पुन्हा तेजीचं आणि पुन्हा एकदा करेक्शनचं? त्याच्यामध्ये कसं आहे ना की निफ्टीमध्ये जी आपण तेजी बघितलेली, म्हणजे गेल्या डिसेंबरपासून जर तुम्ही बघायला घेतलं तर स्टेट इलेक्शन झाले, त्यानंतर जे मार्केट वाढले ते तुफानी वाढलं. त्यानंतर इलेक्शनच्या वेळेला एकदा करेक्शन आलं, पण ते इलेक्शनचं जे करेक्शन होतं त्याचा जो लोवेस्ट पॉईंट होता तो होता 21,200च्या आसपास. तर 21,200 जर आपण बघितलं मार्केट तर ते 26,200पर्यंत गेलेलं. तर अजून 21,200पर्यंत जायला तर खूप आहे. तर त्याच्यामध्ये आपण कन्सॉलिडेट करतो. ओके, आणि सध्या आपण त्याच्या मीडियन पॉईंटला आहोत. सो 23,500 त्यामुळे मार्केट खूप डिफेंड करतं आहे. प्लस त्याच्या आसपासच 200 डे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज पण आहे. सो 200 डे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे कसं आहे ना की म्युच्युअल फंड्स असतात जे PMS खूप मोठ्या प्रमाणात चालवतात किंवा जे लार्ज इन्व्हेस्टर्स असतात ते सर्वप्रथम ते बघतात की बाबा प्राईस इक्विलिब्रियम लेवलला आली आहे की नाही आली. मग त्या लेवलला ते इन्व्हेस्टमेंट करायला लागतात. त्याच्यानंतर आपण कधी कधी बघतो करेक्शन, मे बी 5% 7% करेक्शन बघतो. जर बेअर मार्केट असेल तर त्याखाली 20% करेक्शन बघतो. पण आपण बेअर मार्केटमध्ये नाही आहोत. ओके, सो मे बी करेक्शन आहे तर मे बी 5 to 10% करेक्शन येईल. त्याच्यानंतर मार्केट परत स्ट्रॉंगली रिकवर होईल. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण वर्स्ट केस बघितलं, वर्स्ट केस, तर मला असं वाटतं की 22,000पर्यंत मार्केट जाऊ शकतं. पण शॉर्ट टर्ममध्ये असं मला वाटतं की 23,200 जो प्रिव्हियस लो होता तो खूप इम्पॉर्टंट आहे. तो ब्रेक झाल्यावरती जरा एक सायकोलॉजिकल सेंटिमेंटल एक सेल ऑफ येईल आणि मग तो सेल ऑफमध्ये मग मिड कॅप स्मॉल कॅप पण पडतील, कारण की आतापर्यंत ते पडले नव्हते. आज आपण बघितलं जरा मिड कॅप स्मॉल कॅपवरती आज प्रेशर होतं, पण ते प्रेशर वाढेल जर 23,200 ब्रेक झालं. आणि मग त्याच्यानंतर जे मार्केट येईल ते खाली मे बी एखाद वेळेस 22,000पर्यंत येऊ शकतो. आपण सेक्टरबद्दल बोलत होतो. पुन्हा एकदा ऑटो सेक्टर आणि FMCG 2 मेजर सेक्टर्स आहेत ज्याच्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. ऑटो सेक्टरबद्दल बोलायचं झालं तर विक्रीचे आकडे जाहीर व्हायला सुरुवात झालेले मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्राचे आकडे चढे असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. या 2 सेक्टरवर काय परिणाम होईल असं तुम्हाला दिसतंय? बघा, यावेळेचे आकडे खूप इंटरेस्टिंग होते. म्हणजे जितके पण ॲनालिस्ट होते त्यांना हे नंबर्स एक्सपेक्टेड नव्हते. अच्छा, पण त्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा चांगले आलेत. म्हणजे असं बघायला घेतलं तर इयर ऑन इयर ग्रोथ दिसत नाही आहे किंवा मंथ ऑन मंथ ग्रोथ असा काही मोठा नाही आहे. ग्रोथ आहे पण एकदम असा एक्सेप्शनल नाही आहे, पण एक्सपेक्टेशन्सपेक्षा चांगले आहेत. आणि त्यामुळे आपण एक मारुतीमध्ये रॅली बघितली, टाटा मोटर्समध्ये पण एक रॅली बघितली, महिंद्रा अँड महिंद्रा तर इनफॅक्ट न्यू हायमध्ये गेला, आयशर मोटर न्यू हायमध्ये गेला. तर त्याचं कारण हेच आहे की 2 व्हीलर्समध्ये तर ग्रोथ होताच, प्लस तुम्ही बघाल तर रुरल साईडने ग्रोथ आलेलं आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही नंबर्स बघाल तर त्याचे जे स्मॉल सेगमेंट्स होते त्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलं आहे. म्हणजे टाटा मोटर्सच्या मे बी पंचने परफॉर्म केलं, इकडे वॅगनारने परफॉर्म केलं आहे, त्या गाड्या खूप विकल्या गेल्या आहेत. तर रुरल म्हणजे ज्या ग्रामीण भागातून जर डिमांड जर पिकअप झाला ना तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. ओके, पण सध्या ग्रोथ खूप नॉमिनल असल्यामुळे आपण रॅली बघितली, करेक्शन बघितलं एखाद वेळेस. आता मला हे बघायचं आहे की नक्की हा व्हॉल्यूम ग्रोथ टिकतो की नाही टिकतो. जर हा टिकला व्हॉल्यूम ग्रोथ तर मग त्याचा फायदा खूप चांगला होऊ शकतो. ॲज अ इकॉनॉमीला खूप मोठा फायदा मिळू शकतो. 4 व्हीलरमध्ये कसं आहे ना, सध्या ग्रोथ नाही आहे, पण मे बी मार्च 2025 नंतर बघायला मिळेल. म्हणजे FY 26साठी बघायला मिळेल. 2 व्हीलरमध्ये ग्रोथ आहे आणि तो ग्रोथ अजून कंटिन्यू राहील. पण सध्या 2 व्हीलरपेक्षा जास्त फोकस 4 व्हीलरवरती आहे. ट्रॅक्टरमध्ये डिमांड आहे, कमर्शियल व्हेकल्समध्ये डिमांड जरा सबड्यूडच आहे अजूनही. त्यामुळे असं मिक्स्ड ट्रेंड बनलेलं आहे. तर माझ्या मते तरी खूप सिलेक्टिव्ह कंपनीजवरती फोकस ठेवायला पाहिजे. टाटा मोटर्स आहे किंवा महिंद्रा अँड महिंद्रा आहे. जर करेक्शन आलं तर या कंपन्यांमध्ये नक्की इन्व्हेस्ट केले पाहिजे. पण FMCGमध्ये कसं आहे ना की तिकडे अजूनही लो ग्रोथच एक्सपेक्टेड आहे, म्हणजे सिंगल डिजिट ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. आणि आता रुरलकडनं डिमांड येतोय तर चांगली गोष्ट आहे. डिमांडचे जे Q3 अपडेट्स होते ते जरा चांगले होते. त्यामुळे असं वाटतं की रिलायन्सचे पण एखाद दिवस Q3 अपडेट्स चांगले येतील रिटेल साईडचे. आणि जर हे नंबर्स खरोखर चांगले राहिले तर आपण म्हणू शकतो की कुठेतरी काहीतरी थोडंसं आशादायी चित्र आहे. आशादायी चित्र आहे. समअप करताना पुन्हा एकदा आत्ताची जी परिस्थिती आहे ती पाहता गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी टिकून राहावं, त्यांनी आपले स्टॉक्स होल्ड करावे, ॲव्हरेज आउट करावं, काय करावं? तुमचं काय सजेशन राहील? बघा, गुंतवणूकदारांना आमचा सल्ला नेहमी हाच असतो की अशा मार्केट्समध्ये, म्हणजे एस्पेशली जिकडे असं करेक्शन येत असतं, डीपर करेक्शन येतं आणि जिकडे खूप सारं कन्फ्युजन असतं किंवा फिअर असतं ना, हीच एक अशी वेळ असते जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कारण की तुम्ही बघाल तर इंडेक्स 10% पडलेला आहे, पण जर तुम्ही स्टॉक्स बघाल तर ते 20 ते 30% पडलेत आणि मिड कॅप तर इव्हन माझ्यामध्ये 30-40% पडू शकतात. तर अशा वेळेला तुम्हाला एक संधी आहे. तुमचे जे ॲडवायझर्स आहेत, तुमचे जे ब्रोकर आहेत किंवा
जे कोणी वेल विशर आहेत त्यांच्यात तुम्ही कनेक्शनमध्ये राहा. तिकडनं ज्या तुम्हाला जे सल्ले मिळत आहेत त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. अच्छा, तुमच्याकडे जर इन्व्हेस्टमेंट्स असतील तर त्यांना तुम्ही होल्ड करा आणि अजून जर करेक्शन इकडनं दिसलं तर त्या करेक्शनवरती तुम्ही अजून ॲव्हरेज आउट करू शकतात. माझ्यामध्ये कमीत कमी इकडनं जर 12 ते 18 महिन्याचा व्ह्यू ठेवला तर तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती खूप चांगले रिटर्न्स बघायला मिळतील. थँक्यू सर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण श्रीकांत चव्हाण यांच्याकडनं परिस्थितीची जाणीव करून घेत होतो आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ही संधी आहे गुंतवणूकदारांसाठी की योग्य वेळ आहे. अजून मार्केट जर पडत राहिलं, करेक्शन आलं त्यामध्ये, तर गुंतवणूक करू शकता. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.